हॅलो मंडळी, नमस्कार. आज आपण काही अशा प्लेसेस एक्सप्लोर करणार आहोत जिथे स्नोई रोड्स, फ्रीजिंग थंडगार हवा, झिरो नेटवर्क पण 100% भारी वाइब्स तुम्हाला मिळतील. इथे पॅट्रिओटिझम फील होतं आणि इंडियन आर्मीला बघून रिस्पेक्ट आपोआप वाढतं. हा आहे 14,140 फीट वरचा नथुला पास. तर मित्रांनो, नथुला पासला जायला तुम्हाला गँगटोक वरून जावं लागतं. इथे निघण्याआधी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे जायला परमिट कंपल्सरी आहे. नथुला पास हा हाय सिक्युरिटी इंडो चायना बॉर्डर एरिया असल्यामुळे इथे डायरेक्ट एंट्री अलाउड नाहीये. इथला परमिट तुम्हाला गँगटोक मधल्या रजिस्टर्ड ट्रॅव्हल एजंट्स कडूनच मिळतो. इंडिव्हिज्युअल परमिट काही अलाउड नाहीये. sikkimtourism.gov.in या वेबसाईटला तुम्ही जर गेलात तर तुम्हाला रजिस्टर्ड एजंट्सची लिस्ट मिळेल. त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही प्रायव्हेट किंवा शेअर्ड ट्रान्सपोर्ट बुक करू शकता. यांना ओरिजिनल आयडी प्रूफ आणि पासपोर्ट फोटोची डिजिटल कॉपी एवढंच शेअर करावं लागतं. बाकी डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत. आम्ही शेअर्ड व्हेकलचा ऑप्शन घेतला होता. या व्हेकल्सचा पिकअप पॉइंट हा चांदमारी स्टँड असा आहे. फॉरेस्ट चेकपोस्ट जवळ आहे हा स्टँड. या चेकपोस्टला परमिट दाखवून आम्ही पुढे निघालो. गँगटोकवरून नथुलाकडे जाताना रस्ता जसा जसा वर चढतो तशी हवा थंड होते, व्ह्यूज ड्रॅमॅटिक होतात आणि एक्साइटमेंट लेवल ऑटोमॅटिक वाढत जाते. क्लाउड्स तर लिटरली आपल्याच लेवलवर येतात. धिस जर्नी इटसेल्फ इज फुल ऑफ एक्सपिरियन्स. इथे तुम्हाला रस्त्याच्या कडेला जे व्हाईट फ्लॅग्स दिसत आहेत ते डेकोरेशनसाठी नाहीत बरं का. हे तिबेटन बुद्धिस्ट प्रेयर फ्लॅग्स आहेत. या पांढऱ्या रंगाचा मीनिंग आहे पीस, प्युरिटी आणि कामनेस. बुद्धिस्ट धर्मानुसार हा पांढरा रंग एअर म्हणजेच वाऱ्याला रिप्रेझेंट करतो. या झेंड्यांवर मंत्र आणि सिम्बॉल छापलेले असतात. असं म्हणतात की या प्रेयर्स हवेसोबत ट्रॅव्हल करतात आणि या हाय अल्टिट्यूड सेन्सिटिव्ह एरियामध्ये ट्रॅव्हलर्स आणि जवानांच्या सेफ्टीसाठी पॉझिटिव्ह एनर्जी स्प्रेड करतात. व्हाईट सोडून तुम्हाला ब्लू, रेड, ग्रीन आणि येल्लो या कलरचे पण फ्लॅग्स दिसतील. हे स्काय, फायर, वॉटर आणि अर्थ यांना रिप्रेझेंट करतात. असो, पुढे आम्ही रस्त्यात एका पॉइंटला थांबलो. तिथून कांचनजंगा माउंटेन आणि हिमालयन माउंटेन रेंजचा काय भारी व्ह्यू दिसत होता. इथे थोड्या वेळ थांबल्यानंतर आम्ही पुढे निघालो. आता येतो पहिला मेजर स्टॉप म्हणजेच सॉंगो लेक. पण आम्ही इथे परत येताना थांबणार असं आमचे ड्रायव्हर काका म्हणाले. तर याबद्दल मी पुढे सांगतोच आहे. आता येतो तो मोमेंट ज्यासाठी ही कंप्लीट जर्नी आहे. 14,140 फीट वरचा नथुला पास. इथे परमिशन घेऊन आम्ही काही व्हिडिओज काढले. हॅलो मंडळी, आत्ता आम्ही इथे नथुला पासला आलो आणि इथलं टेम्परेचर आत्ता -10 डिग्री आहे. बाहेर हात काढू शकत नाही, आतमध्ये ठेवायला लागतंय. आकांक्षाच कशी काय व्हिडिओ काढते मला माहिती नाही. हॅलो मंडळी, नमस्कार. आम्ही इथे नथुला पासला आलो आहे. ही इंडो चायना बॉर्डर आहे. तुम्ही बघू शकता इथे चायनीज सिम्बॉल आहे. इकडे लिहिलं आहे रशियन, दिस इज इंटरनॅशनल बॉर्डर. तिकडे तुम्ही बघाल तर तो चायनाचा फ्लॅग दिसतोय तुम्हाला. आणि ही जी सगळी बाउंड्री आहे ही तारेची बाउंड्री आहे. हे बॉर्डर आहे. बघा जर आपल्या इंडियापैकी. इथून पुढे आम्ही निघालो बाबा हरभजन सिंग यांच्या मंदिराकडे. ज्यांना कॅप्टन हरभजन सिंग यांच्याबद्दल माहिती नाही त्यांना थोडी माहिती देतो. शिपाई असताना 1968 साली हरभजन सिंग खेचरांचा कारवाया घेऊन जाताना वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात पडले आणि वाहून गेले. ते बेपत्ता झाल्यापासून 5व्या दिवशी त्यांच्या सहकारी प्रीतम सिंग यांच्या स्वप्नात आले आणि या दुःखद घटनेची आणि त्यांच्या मृतदेहाची लोकेशन सांगितली आणि त्यांच्यासाठी समाधी बांधण्याची इच्छा प्रकट केली. प्रीतम सिंग यांनी स्वप्नच आहे म्हणून इग्नोर केले. पण जेव्हा यांचा मृतदेह बरोबर त्याच ठिकाणी सापडला तेव्हा सगळे आश्चर्यचकित झाले. मग इच्छेला आदर म्हणून यांचे हे समाधी मंदिर बांधले. असे मानले जाते की हे अजूनही ड्युटीवर आहेत.
लष्करी जवानांना धोकादायक कारवायांचा इशारा देतात. आपल्याच नव्हे तर चीनच्या जवानांनाही अनुभव आलेला आहे. कधी इंडो चायना मीटिंग असेल तर बाबांसाठी दोन्ही बाजूने खुर्ची राखीव ठेवली जाते. या व्यतिरिक्त विशेष म्हणजे इथे आर्मी कॅन्टीन आहे. तिथे गरम गरम आणि चविष्ट स्नॅक्स मिळतात. इथलं ब्रेड पॅटीस, ज्याला मी ब्रेड पकोडा म्हणतो, ते तर आहाहा, अजूनही तोंडाला पाणी सुटतं. इतक्या वर, इतक्या थंडीत हे सगळे रिसोर्सेस टुरिस्टला अवेलेबल करून देणं, यासाठी पण इंडियन आर्मीला सॅल्यूट आहे. खूप धुकं वाढल्यामुळे स्नोफॉलची शक्यता होती. त्यामुळे आम्हाला लगेच निघायला सांगितलं. कारण रोड्सवर स्नोफॉल झाला तर टायर स्लिप होण्याचे चान्सेस असतात. सेफ्टी कॉम्प्रोमाइज होऊ शकते. तुम्ही बघत असाल तर इतकं धुकं होतं की जवळ गेल्याशिवाय रोड्स किंवा टर्न्स दिसत नव्हते. एक्स्ट्रीम वेदर आणि हाय अल्टिट्यूडमुळे बऱ्याच टुरिस्टला ओल्ड बाबा मंदिरपर्यंत पोहोचणं शक्य नसतं. त्याचसाठी लोअर अल्टिट्यूडवर मेन रोड जवळ एक न्यू बाबा मंदिर तयार करण्यात आले आहे. तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता. इथल्या लोकल्सकडून बाबांच्या स्टोरीज ऐकल्यावर हा स्पॉट टुरिस्ट प्लेस नसून तर एक डीप इमोशनल कनेक्ट असलेली जागा वाटते. सायलेन्स, बिलीफ अँड माउंटेन एनर्जी, एव्हरीथिंग फील्स इंटेन्स हिअर. इथल्या -20 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये काही क्षणातच आमची बोटं गोठली आणि हात लाल झाले. हॅलो, तुम्ही बघत असाल आता इथे किती थंडी आहे. आम्हाला इथे उभं राहायला पण कठीण जाते, इतके थंडी झालेत पाय. इथल्या थंडीत नुसतं उभं राहणंही कठीण होतं. पण अशा एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये आपले जवान सतत अखंड कार्यरत असतात. त्यांच्या स्पिरिटला खरंच सलाम आहे. बरेच लोक इथे ठेवलेल्या डायरीमध्ये त्यांच्या विश लिहितात आणि इथले लोक असं म्हणतात की बाबा यातली विश पूर्ण करतात. आता आधी सांगितल्याप्रमाणेच आम्ही येताना थांबलो सोंगो लेकला. याला चांगू लेक असंही म्हणतात. हा लेक साधारण 12,300 फीट या उंचीवर आहे आणि विंटर सीझनमध्ये तर हा पूर्णपणे फ्रोझन असतो. शांत पाणी आणि त्यात माउंटेन्सचं रिफ्लेक्शन, हा स्पॉट म्हणजे प्युअर पोस्टकार्ड मुमेंट आहे. इथे आम्ही एक छोटासा ट्रेक केला आणि वरून मस्त व्ह्यू एन्जॉय केला. इथे या क्राईट्स पण मिळतात. फोटोज आणि रील्ससाठी परफेक्ट फ्रेम्स आहेत इथे. ऑनेस्टली इथे थोडा वेळ घालवला की माइंड आपोआप स्लो होतं. यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. आता मी तुम्हाला टेंटेटिव्ह बजेट सांगतो. जर तुम्ही शेअर्ड व्हेकल घेतली आमच्यासारखीच तर ₹1000 पर पर्सन असं बजेट आहे. पण तुम्ही प्रायव्हेट व्हेकल जर घेतली तर तुम्हाला 5000 पर व्हेकल असं बजेट आहे. आता मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहे. यातील पहिली, इथला परमिट वेदर कंडिशन्स बघून सकाळी प्रोसेस होतो. त्यामुळे तुमचा प्लॅन थोडा फ्लेक्झिबल ठेवा, बिकॉज माउंटेन्स हॅव देअर ओन मूड. दुसरी, इथे थंडी खूप 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 असते. त्यामुळे लेअर्ड क्लोथिंग हे कंपल्सरी प्रेफर करा. तिसरी, फिजिकल ॲक्टिव्हिटी हळूहळू करा. कारण या हाय अल्टिट्यूडवर ऑक्सिजन लेवल्स कमी असतात. त्यामुळे काही जणांना चक्कर पण येऊ शकते. आणि शक्यतो लहान मुलांना आणि सिनियर सिटीजन्सला सोबत न्यायचं अवॉइड करा. चौथी, चेकपोस्टला ऑक्सिजन पंप्स पण अवेलेबल असतात. त्यामुळे तुम्हाला जर वाटलं तर सेफर साईड एक सोबत ठेवू शकता. आणि या व्यतिरिक्त तुम्ही थोडा कापूर पण सोबत ठेवा, तो पण हेल्पफुल होतो. तुम्ही जेव्हा नथुला पासला याल तेव्हा लवकर यायचं प्लॅन करा, नाहीतर उशिरा आलं तर बघा केवढी गर्दी होते. आता ही फक्त गाड्यांची गर्दी आहे. आम्ही निघालोय तर एवढी गर्दी आहे. आम्ही आलो तेव्हा काहीच गर्दी नव्हती. इथपर्यंतच जर तुम्ही बघाल ना, इथपर्यंतच गाड्या होत्या आणि प्रत्येक गाडीत मिनिमम 4 ते 10 लोक आहेत. त्यामुळे वर किती गर्दी होईल आणि मग नंतर ते फोटोग्राफी पण अलाउ करत नाही. त्यामुळे लवकर या. या अख्ख्या ट्रिपला 4 शब्दांमध्ये समराईज करायचं म्हटलं तर थंडी, स्पिरिच्युअलिटी, पॅट्रिओटिझम आणि ॲडव्हेंचर असं म्हणता येईल. म्हणूनच नथुला पास हा एक स्पॉट नाही तर एक फिलिंग आहे. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि गँगटोक नथुला पासची ट्रिप पटापट प्लॅन करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना किंवा फॅमिली मेंबर्सला शेअर करा. आणि गँगटोकची पण अशीच आयटनरी हवी असेल तर मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सबस्क्राईब केलंय ना? अरे लगेच करा. चला तर मग भेटू पुढच्या गुरुवारी. तोपर्यंत बाय.